माझं नाव योगिता विरा विशे। मी 2002 सालापासून बापूंकडे यायला लागले आणि माझा अनुभव असा आहे की माझा नातू, मुलीचा मुलगा जो 1.5 वर्षाचा होता तेव्हाचा अनुभव आहे हा। तर तो त्यांच्या बेडरूम मध्ये बसला असताना त्यांनी आतून कडी लावून घेतली आणि तो बसला। त्याचे पप्पा जेव्हा ऑफिसला जायला निघाले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडायला गेले तर आतून कडी बंद होती, म्हणून त्यांनी त्या छोट्याला आवाज दिला आणि त्याला कडी उघडायला सांगितली। तर काही केल्याने त्याच्याने लावताना त्यांनी लावली पण त्याला उघडता येत नव्हती। तर खूप प्रयत्न केला आणि आम्ही पण तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर राहतोय। तर माझ्या मुलीने मला फोन केला आणि तिकडे त्याला काढण्यासाठी कुठून चान्स नव्हता की समोर पण ग्रिल लावलेली होती आणि हॉलमधून तिकडचं दिसत होतं त्या ग्रिल मधलं, पण जाता येत नव्हतं कारण ग्रिल 2 वेगवेगळ्या होत्या। तर मग तिने मला फोन केला ती रडायला लागली। ती म्हणते असं असं झालंय, म्हणते कियान त्याचं नाव, ती म्हणते कियान अर्धा तास झाला बेडरूम मध्ये अडकलाय, त्यांनी कडी लावली पण त्यांना उघडता येत नाहीये आणि तो रडतोय। आणि नंतर मग ती म्हणते रेलिंग वर जाऊन बसलाय। तर तिला मी उपासनेला बसली होती। माझा 14वा अध्याय, गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचून झाला होता आणि 18व्याला मी सुरुवात केलेली होती। तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की सुदेशनाचा असा असा फोन आलेला आहे की बाळ अडकलेलं आहे बेडरूम मध्ये आणि त्यांनी कडी लावून घेतली आणि काही केल्या त्याला उघडता येत नाही, इकडनं ते प्रयत्न करतात तरी उघडत नाही आणि दरवाजा पण खूप मजबूत आहे त्यांचा। तर मग माझे मिस्टर म्हणतात मी जातो। मी म्हटलं मी उपासनेला बसते, मी अशीच पुढे उपासना चालू ठेवते, तुम्ही जा। आणि त्यांना मी पाठवलं। तिथून अगदी 5च मिनिटाच्या अंतरावर आहे। तर ते साई मंदिरापर्यंत गेले आणि मी इकडे बापूंना प्रार्थना केली। म्हटलं बापू काही झालं तरी हे तिथे पोचायच्या आत बाळ बाहेर आलं पाहिजे आणि पोचायला फक्त 5 ते 6 मिनिटं लागणार होते। आणि असं मी बापूंना प्रार्थना केली आणि बापूंनी ती ऐकली पण, आणि मी पुढचा तो अध्याय पुढे चालू ठेवला, माझी उपासना चालू ठेवली। आणि हे तिथे पोहोचले आणि त्यांनी मला फोन केला का म्हणे बाळाला बाहेर काढलेले, बाळ बाहेर निघालेलं आहे। तर मी म्हटलं कसं निघालं? तर ते म्हणतात कडीचा कोयंडा आहे ना, त्याचे 2 स्क्रू निघाले होते आणि स्क्रू खाली पडले होते आणि कडी आपोआप निघाली होती खाली त्या कोयंड्यामधून आणि असं बाळ ते बाहेर आलं। आणि हे बापूंनीच केलं। बापूंना मी फक्त इकडे सांगितलं की ते 5 मिनिटात पोचायच्या आत, त्याचे आजोबा पोचायच्या आत बाळ बाहेर आलं पाहिजे आणि बापूंनी तसंच केलं, त्या बाळाला बाहेर काढलं। आणि हे फक्त आपला बापूच करू शकतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।